परत हं. परत सांगून सुद्धा आमचे गृहमंत्री असं का करतायत हे आम्हाला कळत नाही. कोणाला वाचवण्याचा प्रयत्न आहे? त्यांना असा टाइम किलिंग करायचंय का? कामाच्या खरं ठिकाणी होणाऱ्या हॅरॅसमेंटचा विषय नाही, तर पोलीस आणि आरोग्य विभागातल्या या नेक्ससचा, या मिलीभगतचा इथे त्यांनी भांडाफोड केलेला आहे. ती विशाखा समिती ही नुसती नौटंकी झालेली आहे. अख्खा मराठवाडा आमचा पुराने बुडला तर एक जण बोलला नाही. साखर बरोबर. कारखान्याची जबाबदारी नाही शेतमजुरांसाठी उभं राहणं. सरकार बदलले की सरकारी वकिलांची आडनावं बदलतात असा माझा अनुभव आहे. म्हणून या आयोगाला पण आरोपी केलं पाहिजे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. नका अशा खरं पद्धतीने काम करू. जमत म्हणजे नसेल तर पदं सोडा. पण त्यांच्या हातचं बरोबर. भावलं नका होऊ. मॅन शोव्हिनिस्ट पुरुष सत्ताक व्यवस्थेत गर्भात मेली काय आणि खरं आत्महत्या करून गेली काय? आमच्या जीवनाची किंमत नाही हो यांना. नमस्कार, मी प्रशांत कदम. फलटण मधल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणामध्ये सरकारनं SIT स्थापन केलेली आहे की SITच्या नावाखाली जनतेची फसवणूक केलेली आहे? कारण ही SIT नसून एक देखरेख समिती नेमलेली आहे. आणि खरं तर जेव्हापासून हे प्रकरण घडलेलं आहे आपण बघतोय की व्यवस्थेकडून प्रत्येक टप्प्यावरती या डॉक्टर संपदांच्या बाबतीत अन्याय होताना दिसतोय. कॅरेक्टर असोसिनेशन कशा पद्धतीनं चालू आहे मृत्यूनंतर त्यांचं, हे आपण बघितलं. आणि राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या या सगळ्या गदारोळामध्ये ज्या संवेदनशीलतेनं हा तपास व्हायला पाहिजे होता तो होताना दिसत नाहीये. जे नवीन मुद्दे समोर आलेले आहेत या सगळ्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. आज माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट वर्षा देशपांडे, सामाजिक कार्यकर्ता आहेत आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी त्या सातत्यानं लढत आलेल्या आहेत. नुकताच म्हणजे अगदी आवर्जून ओळख करून द्यायची तर UN पॉप्युलेशन अवॉर्ड त्यांना मिळालेला होता, ज्यामध्ये त्यांनी केलेलं मराठी भाषण जे आहे ते पण संपूर्ण महाराष्ट्रीयन लोकांच्या अभिमानाची आणि कौतुकाची बाब ठरलेली होती. अनेक वर्षांपासून स्त्रियांच्या हक्कांसाठी त्या लढतायत. मराठवाड्याशी त्यांचा विशेष आणि त्यातही बीडशी विशेष संबंध आहे, कारण याच बीड जिल्ह्यातल्या स्त्रियांच्या भ्रूणहत्येबाबत त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे. आणि योगायोग बघा की त्यावेळी डॉक्टर मुंडे यांच्या विरोधात स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या वर्षा देशपांडे आज एका डॉक्टरच्या हक्कासाठी आज त्या लढतायत. म्हणजे याच्यामध्ये जातीचा वगैरे कुठला संबंध नसतो, ही पण बाब आपण ठळकपणे आवर्जून लक्षात घेतली पाहिजे. वर्षाताई, इतक्या वर्षांपासून तुम्ही स्त्रियांच्या हक्कासाठी लढताय. आज फलटण मधलं हे प्रकरण म्हणजे मला तर कळत नाहीये की कुठल्या प्रश्नापासून सुरुवात करावी. इतक्या गोष्टी याच्यामध्ये चुकीच्या घडत गेलेल्या आहेत. आपण सुरुवात SIT पासून करूयात. सरकार असं म्हणत होतं, दाखवत होतं की आम्ही SIT स्थापन करतोय, पण प्रत्यक्षात आपल्या हातात जो कागद आलेला आहे तो आहे एका देखरेख समितीचा. हा काय प्रकार आहे आणि त्याला काय अर्थ कायद्याच्या भाषेत आहे? नाही अगदी दुसऱ्या दिवशी पेपरच्या पण हेडलाईन्स आम्ही बघितल्या की SIT स्थापन झाली. जेव्हा अशा पद्धतीचं विशेष पथक नोटिफिकेशन काढून सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट विशिष्ट परिस्थितीमध्ये त्याची गरज नोंदवून अशा पद्धतीचं पथक नेमतं त्याला SIT म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये तज्ञ लोक असायला हवेत आणि मग त्याच्यामध्ये एका कुणाकडे तरी त्याचं अध्यक्षपद किंवा प्रमुख पद दिलं जातं आणि त्याला SIT म्हटलं जातं. अशा SITनी फार महत्वाच्या भूमिका महाराष्ट्रातल्या अनेक वर्ष महत्वाचं. अनेक वेगवेगळ्या घटनांच्या संदर्भाने केलेलं आहे आणि न्यायदानामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन फार महत्वाचं पण राहिलेलं आहे. अशी हिस्ट्री आहे महाराष्ट्रातल्या पूर्ण ह्या गोष्टीची. ज्या वेळेला अशा घटना घडल्या त्यावेळेला मागणी झालेल्या वेळी सुद्धा किंवा कधी कधी सरकारने ऑन देअर ओन अशी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे हे खूप अप्रिशिएट करण्यासारखं आहे. पण इथे जाहीरपणे हे सांगितलं गेलं. दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणावर त्या हेडलाईन्स झाल्या, पॉलिटिकल हेडलाईन्स असते तशी. आणि प्रत्यक्षामध्ये मात्र असं दिसलं की आमच्या जिल्ह्यामध्ये पूर्वी ज्या पोलीस अधीक्षक राहिलेले आहेत त्यांचं शिक्षणही फलटणचं आहे असं बोलतात. ज्या तुलनेने महिला आहेत म्हणूनही एक प्लस पॉइंट गृहीत धरला असावा. पण त्यांना याच्यावरती ह्या सगळ्या प्रोसेसवरती एक देखरेखीसाठी नेमलेलं आहे असं ते पत्र आहे. त्यामुळे ही दिशाभूल करणं आहे, चुकीच्या पद्धतीने माहिती देणं तर आहेच. पण परत एकदा आम्ही जेव्हा परत परत सांगतोय की ज्याच्यामध्ये API लेवलचा अधिकारी त्याच्यामध्ये प्रमुख आरोपी आहे आणि तोही
बलात्कार आणि हॅरॅसमेंट अशा दोन, आणि तेही कामाच्या ठिकाणी झालेल्या गोष्टींच्या संदर्भाने आरोपी आहे. दुसरी जी व्यक्ती आहे ती खाजगी व्यक्ती आहे. तिचा कामाच्या ठिकाणाशी तसा थेट संबंध नाही. ज्यांच्या घरात त्या भाड्याने राहत होत्या त्यांनी केलेल्या मानसिक छळाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे डॉक्टर मुंडेंनी. पण इथे ही व्यक्ती थेट त्यांच्या कामाशी संबंधित आणि कामाच्या ठिकाणी होणाऱ्या कामकाजाशी संबंधित झालेल्या 3 महिन्यापासूनच्या तक्रारीशी संबंधित पोलीस अधिकारी आहे. आणि असं असताना परत पोलीस विभागाने, परत गृह विभागाने ह्याचं आपल्याकडचं तपास पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याकडेच अजून ओढून घेणं, त्याच्यामध्ये विलंब करणं, अक्षम्य अशा चुका करणं, हे सगळं ते त्यांच्या आरोपीला वाचवण्यासाठी करतात, असंच आमचं फिलिंग आहे. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत पोलीस विभागाशी दुरान्वयाने सुद्धा संबंध असणारी व्यक्ती आम्हाला या संपूर्ण प्रक्रियेमध्ये नको आहे. आणि हे परत सांगून सुद्धा आमचे गृहमंत्री असं का करतायत हे आम्हाला कळत नाही. कोणाला वाचवण्याचा प्रयत्न आहे? त्यांना असा टाइम किलिंग करायचंय का? आम्ही ही गोष्ट सोडणार नाही. हे तुमच्या माध्यमातूनही, काल फलटणमध्येही, आणि एखाद्या विषयाला आम्ही जेव्हा हात घालतो त्यावेळेला त्याच्यातले पॉलिटिक्स, त्याच्यातले बाकीच्यांचे इंटरेस्ट अपार्ट फ्रॉम दॅट, आम्ही कायम आम्ही सत्याच्या बाजूने उभे राहिलो. महिलांच्या बाजूने सुद्धा मी म्हणणार नाही. आम्ही सत्याच्या बाजूने उभे राहिलो, न्यायासनाचा आदर करत उभे राहिलो, आणि न्यायालयीन प्रक्रियेवर आम्ही कायम विश्वास दाखवला. आणि सातत्याने 30-35 वर्ष, म्हणजे पीसीपीएनडीटीच्या बाबतीत तर 2004 ते 25, म्हणजे तब्बल 20-22 वर्ष आम्ही पेशन्स दाखवत लढतोय. त्यामुळे आमच्या या बीड कन्येसाठी, त्यातही प्रशासनात काम करणाऱ्या आमच्या एका महिला अधिकारीसाठी आम्ही लढणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये टाइम किलिंग करून काहीतरी आम्हाला गंडवता येईल असं वाटत असेल तर गृहमंत्री विरोधी पक्ष नेते असताना आमच्या सोबत सरकारवर तुटून पडण्यासाठी फार प्रभावीपणे माझ्यासोबत अनेकदा मी त्यांच्यासोबत आपण सगळेजण जेव्हा मेनस्ट्रीम मीडियामध्ये होतात त्यावेळेला आपण हे सगळं शेअर केलेलं आहे. त्यामुळे ते विरोधी पक्षनेते म्हणून अतिशय प्रभावी आणि अभ्यासू राहिलेले आहेत. त्यांच्याविषयी पूर्ण आदर ठेवून मी त्यांना सांगू इच्छिते की प्लीज या पद्धतीने टिपिकल राजकारण्यांसारखे ह्या विषयाच्या बाबतीत तुम्ही वागू नकात. इथे 2-3 काही तालुक्यातल्या पोलीस स्टेशन, तिथे ऊसतोड कामगारांच्या संदर्भाने दाखल होणारे गुन्हे, इथले ऊसतोड कामगार नक्की किती आहेत? म्हणजे रिसेंटली आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना मी मीटिंग घ्यायला लावली. सध्या मी एक मोबाईल लीगल क्लिनिक चालवते आहे, आणि ज्याच्यामध्ये साध्या गोष्टी ज्या ऊसतोड कामगारांच्या संदर्भाने कम्प्लीट ह्युमन राईट व्हायोलेशन आहे ऊसतोड कामगारांच्या बाबतीत. आणि ते सातत्याने मी बोलते. कोयत्याच्या मुठीत नावाचं याच्यावरती एक मी पुस्तक पण अलीकडे लिहिलेलं आहे, बिटर शुगर केन नावाचं. त्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन पण रेकॉर्डवर आणलेलं. संपूर्ण उल्लेख केला. राज्याचे गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. खरं तर ही घटना झाल्यानंतर अगदी दुसऱ्या दिवशी पुढच्या 48 तासांमध्ये ते फलटणमध्ये आले. त्यांची तिथली उपस्थिती ही एक प्रकारे काहीतरी संकेत देणारी होती, आणि जाहीरपणे त्यांनी सांगितलं की माझ्या मनामध्ये जराही शंका असती तर मी आलो नसतो. एक प्रकारे हे विधान म्हणजे पुढच्या काही तपासाची आता गरजच नाहीये जणू, याच्यामधले ज्यांना त्यांना वाचवायचंय ते सगळे निर्दोष आहेत हे त्यांनी सांगून टाकलं व्यवस्थेला. तर ही कृती सुद्धा पूर्णपणे चुकीची होती. अगदी बरोबर आहे. ज्या वेळेला घरी पाहुणे येणार असतात त्यावेळेला जसं सगळं काही ढकलतो आपण कॉट खाली आणि छानसारखं बेडशीट पांघरतो ना, तो प्रकार होता तो. सगळं कसं आलबेलय माझ्या कारकिर्दीत असं दाखवण्याचा प्रकार होता, जो थँक्स टू सगळ्याच संवेदनशील व्यक्तींनी ज्यांनी पुढाकार घेतला. काहींनी त्याचं काही पॉलिटिशियन्स आहेत म्हणून पॉलिटिकल झालं असं म्हणावं लागतंय, पण ज्या पद्धतीने सुषमाताईंनी ह्या सगळ्या विषयाच्या बाबतीत सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आणण्याचा प्रयत्न केला तो खरंच खूप कौतुकास्पद आहे. माझ्यासाठी माझ्या जिल्ह्यात हे असून सुद्धा ज्या गोष्टी मला मिळू शकल्या नसत्या, मला ऍक्सेस मिळाला नसता, तो सुषमाताईंनी शक्य करून दिलेला आहे. त्यामुळे आणि त्याच्या मागे पूर्णपणे त्या मुलीच्या संदर्भाने होणारा न्याय, म्हणजे खरं तर डॉक्टर संपदा मुंडेंना थँक्स म्हणावं लागेल मृत्यू पश्चात, की ह्या सगळ्यांना ज्या पद्धतीने त्यांनी एक्सपोज केलंय. कारण मी एक आरोग्य विभागाशी संबंधित, आजही मी इंटरनल आहे, आजही मी नॅशनल कमिटीची मेंबर आहे आरोग्य विभागाच्या, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या. तरी सुद्धा मला हे सांगितलं पाहिजे इथे की पोलीस आणि आरोग्य विभागांच्या मध्ये आरोग्य विभागाकडून आलेले साक्षी पुरावे आणि साक्षीदार
यांच्याशिवाय आम्ही अनेक फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या बाबतीत न्यायापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि संपूर्ण महाराष्ट्रातला क्राईम रिपोर्ट जर बघितला आणि त्याचे ऍक्विटल्स बघितले तर कशा पद्धतीने आरोग्य विभागावर प्रेशर्स टाकून पीएम रिपोर्ट असतील, मर्डरच्या केस मधल्या भानगडी असतील, रेप मधले असतील, अनेक प्रकारे आरोपींना आजारी नसताना आजारी दाखवणं, आजारी असताना क्लीन चिट देणं, हे सगळे प्रकार कसे मॅनेज करायला भाग पाडलं जातं, याच्या सगळ्याच्या संदर्भात संपदा मुंडे यांनी फार गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. हा फक्त कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराशी संबंधित विषय नाही, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या हॅरॅसमेंटचा विषय नाही, तर पोलीस आणि आरोग्य विभागातल्या या नेक्ससचा, या मिलीभगतचा इथे त्यांनी भांडाफोड केलेला आहे. त्यामुळे ही गोष्ट इतक्या सोप्या पद्धतीने, म्हणजे 3-4 गोष्टी महत्वाच्या संपदा मुंडेंच्या ह्या आत्महत्येमुळे उपस्थित झाला. एक तर महिलांची सुरक्षा हा प्रश्न आणि उपस्थित झाला. संपूर्ण महाराष्ट्रातल्या बदलापूरच्या प्रकरणापासून मी ओरडते आहे. आमच्या अनेक चळवळीतल्या मैत्रिणी परत परत सांगताहेत की विशाखा समिती ही नुसती नौटंकी झालेली आहे. विशाखा समिती म्हणजे जे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचार रोखणाऱ्या समितीज आहेत, त्या काही ठिकाणी नाही आहेत. जिथे आहेत तिथे त्या त्यांच्या बगलबच्चे बसवलेले आहेत आणि जे बसवलेले आहेत ते तिथले संस्था चालक आणि प्रशासन आणि पोलीस यांच्या दबावाखाली काम करतात. इथे तर त्या समिती समोर आमच्या संपदा मुंडेंना बोलवलेलं पण नाही. सरळ सरळ आणि कित्येक, म्हणजे मी शेवटी विचारलं त्या डॉक्टर धुमाळना की वही तरी आहे का हो प्रोसिडिंगची, मग काय उत्तर होतं? मान खाली घालून उभे होते. हा नाही नाही. बोर्ड लावलाय तिथे, बोर्डचा फोटो पाठवीन मी तुम्हाला. बोर्ड लावलाय त्याच्यावरती मोबाईल नंबर लिहिणं मॅन्डेटरी आहे. तो बोर्ड नावाला आहे. म्हणजे काही टेक्निकल कामं करून टाकतात ना, तशी ती विशाखा समिती त्यांनी करून लावून टाकलेली आहे. तिथल्या सहित मी सांगू शकते की महाराष्ट्रातल्या विशाखा समिती डिफंक आहेत. अशी घटना घडल्यानंतर चर्चा होते, पण ते तेवढ्यापुरतं. आणि त्यामुळे विशाखा समितींच्या निमित्ताने मुद्दे हे आता आपल्याला या सगळ्या घटनेमध्ये दिसतच आहे. मला हे म्हणायचं की या संपूर्ण प्रकरणामध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांनी ज्या तक्रारी केल्या होत्या जाहीरपणे, की 19 जूनचं ते पत्र, त्याचा फॉलोअप त्या स्वतः घेत होत्या, आरटीआयच्या अंतर्गत काय झालं नेमकं त्या तक्रारीचं, आणि याच्यामध्ये एक दिसतंय की त्यांनी तक्रार केल्यानंतर मग एक उलट तक्रार पोलिसांनी पण केलेली होती. एक प्रकारे पुन्हा त्यांना या सगळ्यामध्ये मानसिकदृष्ट्या हॅरॅस करण्याचा प्रयत्न होता. तर मगाशी तुम्ही जी गोष्ट म्हणालात ती मला खूप महत्वाची वाटते, की तुम्ही या प्रकरणामध्ये सत्यासाठी, म्हणजे ते समोर यावं यासाठी लढता आहात, महिलांसाठी सुद्धा नाहीये हे म्हणण्यामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे. कारण तेवढाही पक्षपात व्हायला नको असं तुमचं म्हणणं आहे आणि व्यवस्था सुधारली पाहिजे. तर या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला असे कुठले 4-5 मुद्दे दिसत आहेत की तिथं कायमस्वरूपी तोडगा निघणं आवश्यक? पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे सातारा जिल्ह्यात येणारे यावर्षी, म्हणजे कलेक्टर साहेबांचा अधिकृत आकडा जो गेल्यावर फोनवरती मला बीड कलेक्टरनी सांगितला, तो 1,86,000 होता. ऊसतोड कामगार जे सातारा जिल्ह्यात येऊ घातलेले आहेत. आता तो आकडा पुरामुळे वाढण्याची शक्यता आहे. यांची कुठलीही नोंद साखर आयुक्त असेल, कलेक्टर असेल, बीड कलेक्टर असेल किंवा सातारा कलेक्टर असेल, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला विभाग, कुणाकडेही अधिकृत आकडेवारी नाही. ठेकेदारांच्या बरोबर झालेले कॉन्ट्रॅक्ट नाहीत. असं असताना साखर आयुक्त यांना ज्या पद्धतीने साखर गाळण्याचं लायसन देतात, सर्व प्रकारे लेबर कमिशनरकडे या सगळ्याच्या धज्जिया उडवल्या जातात. आणि ही सगळी जी हॅरॅसमेंट, ऊसतोड कामगार, कारखानदार म्हणतात की आमची हॅरॅसमेंट सुरू आहे, आणि ऊसतोड कामगार म्हणतात आमची हॅरॅसमेंट सुरू आहे, ठेकेदार म्हणतात आमचं एक्सप्लॉटेशन. सत्य काय आहे आम्हाला माहित नाही. हे सगळं अनधिकृत चालतं. बायकांना तर वेट बिगारासारखं आहे. कशा हो बायका हे कामात ठेवतात नवऱ्यांना ऍडव्हान्स देऊन? इट इज बॉन्डेड लेबर. बरोबर. 50% ऑफ देम इज बॉन्डेड लेबर. कुठून तुम्ही पुरोगामी महाराष्ट्र आहात? 17 लाखहून अधिक बालक तिकडे हजरी खोटी लागते बीडमध्ये आणि मराठवाड्यात, आणि ती पोरं इथे वाढवायचंच असतात. हे काय आहे? या सगळ्याच्या संदर्भाने पॉलिसी विदिन स्टेट होणाऱ्या मायग्रेशनच्या बाबतीत पॉलिसी तयार झालीच पाहिजे. या पद्धतीच्या विशिष्ट पोलीस स्टेशनमध्ये पॉलिटिकली आहेत, कसे आहेत, कोणत्या कारखान्याच्या संदर्भात, कशाला कुणासाठी मी अलिगेशन करू?
बरोबर. इथे 35हून अधिक प्रायव्हेट आणि खासगी आणि सरकारी आणि सरकारी नाही सहकारी साखर कारखाने काम करतात. तुमचा ऊस तुटतो कसा? बीडहून माणसं आल्याशिवाय? आणि बरोबर. जर त्या लेबरचं कुठलेही लेबर राईट आणि लेबरचं कुठल्याही नोंद तिथे नसताना तुमची साखर तयार होते आणि तुमची डीसीसी तुम्हाला एवढाले पैसे देते आणि तुमचं राजकारण, तुमचं अर्थकारण सगळं त्याच्यावर जातं. त्यातल्या भानगडींमुळे घाबरून तुम्ही पक्ष बदलून पक्षांची वाट लावेपर्यंत पॉलिटिक्स करता. हे सगळं महाराष्ट्रातलं, पश्चिम महाराष्ट्रातलं सत्य आहे. आणि हे तातडीनं याच्या संदर्भातलं पॉलिसी महाराष्ट्रात विदिन स्टेट होणाऱ्या मायग्रेशनच्या बाबतीतली पॉलिसी झाली पाहिजे. बरोबर. ऊसासाठी दर मागणारे लोक शेतमजुरांची चिंता नाही करत. खरंय. आणि तेही बायस्ड आहेत. केसमध्ये आपण ही गोष्ट का म्हणतोय, कारण ज्या प्रकरणांसाठी त्यांच्यावरती दबाव आणलेला होता. एक्झॅक्टली. लोकांना वाटतं डायव्हर्शन चाललंय. नाही. 277 गुन्हे दाखल आहेत त्या अवतीभोवतीच्या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याच्याशी संबंधित पॉलिटिशियनशी पण या निमित्ताने बोलकोल होणार आहे. ॲलिगेशन करणं हा माझा धंदा नाही. मी त्या अर्थाची पॉलिटिशियन नाही. त्यातलं कुठलंही मैलेज घेण्याची मला आता या वयाला पण गरज नाही आणि ज्या स्टेटसला मी काम करते तिथेही मला गरजेचं वाटत नाही. मला महाराष्ट्र हा पुरोगामी आणि चांगल्या राजकारण्यांचा व्हायला हवाय. म्हणून हे सगळं होणं ही महाराष्ट्राची आता गरज आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही गरज पडली तर न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार. लेबर कमिशनरची पण जबाबदारी आहे, साखर आयुक्ताची. महाराष्ट्राच्या टर्नओव्हर पेक्षा 1.5 जास्ती टर्नओव्हर असणारं साखर आयुक्तालय आहे तुमचं. त्या साखर आयुक्ताची काही जबाबदारी आहे की नाही? साधं स्टेटमेंट नाही. अख्खा मराठवाडा आमचा पुराने बुडला तर एक जण बोलला नाही. साखर कारखान्याची जबाबदारी नाही शेतमजुरांसाठी उभं राहणं. खरंय. त्यांनी याच्याकडे कानाडोळा करता कामा नये. आणि त्या पुरापासून ते मुंडे प्रकरणापर्यंत किंवा 277 गुन्हे जे दाखल एफआयआर झाले त्याच्याशी पण हे संबंधित आहेत. आकडा का नाही सांगत तुम्ही आम्हाला? कुठल्या कारखान्यावर कोणाबरोबर कोणाचे कॉन्ट्रॅक्ट झाले सांगा ना आकडे. भीती कशाची आहे तुम्हाला? तुम्ही काय ह्या गोष्टी लपवता? तर ही एक पहिली गोष्ट झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व निमसरकारी, सरकारी, सहकारी, प्रायव्हेट आणि जिल्हानिहाय, आता कापडाचं दुकान आहे तिथे विशाखा समिती 20 पेक्षा कमी जर लेबर असेल तर तिथे विशाखा समिती असणार नाही. पण जिल्हाधिकाऱ्यांकडे ती समिती असेल, तालुक्याच्या अधिकाऱ्याकडे ती समिती असेल, तहसीलदारांकडे. या सगळ्या समिती सक्रिय होऊन मॅन्डेटरी दर 2 महिन्यांनी मिटिंगा झाल्याचं पाहिजेत. याच्याविषयी आपण हा दुसरा पॉलिसी डिसिजन नीटपणे महाराष्ट्र सरकारने तो केला पाहिजे. विशाखा समितीसाठी आम्ही केवढ्या लढलोय. विशाखा हे नावच मुळी त्या विशाखाच्या सगळ्या प्रक्रियेतून आलेलं नाव आहे. त्याला आता ते पॉश वगैरे म्हणायला लागले कारण आमचा इतिहासच पुसायचा ठरवलाय ना. स्त्रियांनी केलेल्या कॉन्ट्रीब्युशनचा, केलेल्या 42हून अधिक आमचे जे कायदे आहेत, आमच्या चळवळीचा इतिहास आहे तोच पुसायचं ठरलंय आता. म्हणून त्याला आता पॉश म्हणायचं, विशाखा नाही म्हणायचं. ठीक आहे, काय म्हणायचं ते म्हणा. पण बाटली बदललीत म्हणून आटलं कडवट औषध तुमचं बदलत नाहीये ना. मला त्याचं वाईट वाटते. तुम्ही आयपीसी म्हणा नाहीतर भारतीय न्याय संहिता म्हणा, पण तुम्ही न्याय करत नाही ही वस्तुस्थिती असेल तर काय पण म्हणा ना बाबांनो, न्याय तर करा. त्यामुळे दुसरा मुद्दा विशाखाचा आहे. खरं. तिसरा जो मुद्दा आहे याच्या संदर्भात, हे जे नॅक्सस आहे आरोग्य विभागाने जेवढे म्हणून गुन्हे दाखल होऊन ऍक्विटलमध्ये गेले त्या सगळ्याचा लिगल रिव्ह्यू होईल. ज्युडिशियल अकॅडमीची आणि ज्युडिशियल सिस्टीमची पण जबाबदारी आहे. त्यांना माझी रिक्वेस्ट आहे की ऍक्विटल झालेल्या किंवा कन्व्हिक्शन झालेल्या केसेसच्या संदर्भाने रिव्ह्यू झाला पाहिजे. अनेकांच्या संदर्भाने स्ट्रिक्चर्स कोर्टाने पास केलेले आहेत त्या जजमेंटमध्ये, पण त्याचा लिगल रिव्ह्यू होऊन जी कारवाई व्हायला पाहिजे त्याच्याने हे जे नॅक्सस आहे ना ज्याच्यामुळे ऍक्विटल, अरे ऐन कटगऱ्यात हे विसरतात सगळं. पीसीपीएनडीटीत मी हा जवळून अनुभव घेतलाय. अप्रोप्रिएट अथॉरिटी ज्यांनी कंप्लेंट दाखल केली तो कोर्टात हजर नसतो. आणि प्रॉसिक्युशन नावाची जी व्यवस्था, ज्या प्रॉसिक्युटर्सच्या नेमणुक्या सरकार बदलले की सरकारी वकिलांची आडनावं बदलतात, असा माझा अनुभव आहे. म्हणजे पाटील लोकांचं सरकार असं तेव्हा सगळी पाटलं आमच्याकडे सरकारी वकील असतात आणि देशपांडे कुलकर्णींचं सरकार आलं की सगळे जोशी देशपांडे हे होतात. हे काय आहे? व्हॉट इज दिस? हे मेरिट का नाही? प्रॉसिक्युशन, डायरेक्टरेट ऑफ प्रॉसिक्युशन ह्या मेरिटनी परीक्षा झाल्या पाहिजेत. जर तुम्ही सीए पासून आम्हाला बार काउन्सिलला आमचं नोंदणी करेपर्यंत सगळ्यामध्ये जर आम्हाला परीक्षा द्यायला लावता, आमचं मेरिट चेक करता, आमचं नॉलेज चेक करता, आमचे कॅरेक्टर सर्टिफिकेट्स मागता, मग या बाबतीमध्ये का नाही? वाय प्रॉसिक्युशन इज पॉलिटिकल? मी बघितलेले आहेत
विधान म्हणजे परिषदेच्या ते विधानसभेच्या गॅलरीत बसून कसे हा आमदार खासदार सर्व पक्षाचे सरकारी वकील वाटून घेतात हे मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. तुझे चार माझे चार वगैरे वगैरे. खरंय आणि खरंय. त्याच्यामुळे गुंडांचं फावतं. हम्म. थेट बरोबर. तिथे म्हणजे माझ्या फोनवरून मी कशाला बोलीन हो, मी माझ्या सबऑर्डिनेटला पाठवूनच बोलीन ना. मी काही वेडी आहे खरंय. काय माझ्या फोनवरून बोलायला. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामधला जो क्लाउड मधला आलेला सगळा पुरावा आहे, हम्म. पंचनाम्याच्या दरम्यान झालेलं, त्या मुलीने तिच्या स्टेटमेंटमध्ये आलेलं, चौकशीच्या अहवालात आलेलं, प्रायव्हेटली चौकशी का दाखल करतो हा माणूस? हम्म. हम्म. आमचे सिव्हिल सर्जन, आमचे जे कोणी आहेत, म्हणजे तिन्ही. मग मी त्यांना जाऊन विचारलं, मी त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन त्यांना भेट घेतली आणि त्यांना विचारलं, म्हटलं मी इंटरनल आहे, मला सेंट्रल गव्हर्नमेंट कडून विचारणा होऊ शकते की सांगा म्हटलं काय झालं बरं या बाबतीत. त्यांनी सगळा पाढा वाचला आणि मग मी विचारलं, मग विशाखा समिती असताना विशाखा समितीला ही जबाबदारी न देता तुम्ही तुमच्या 2 डॉक्टर्सची स्वतंत्र समिती स्थापन केली का केली? तर तिच्या विरुद्ध त्या डॉक्टर मॅडमच्या विरुद्ध कंप्लेंट आली होती. बरं, मी म्हटलं कंप्लेंट आली होती, तुम्ही चौकशी केली, सगळ्यांच्या साक्षी घेतल्या, सगळ्यांचं म्हणणं नोंदवून घेतलं, त्यांचंही म्हणणं नोंदवून घेतलं आणि एक अहवाल बनवला. व्हेरी गुड. हम्म. प्रोएक्टिव्हली तुम्ही हे केलं. बरं, मी म्हटलं मग आमच्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी कंप्लेंट दिली होती पोलिसांविरुद्ध, डीवायएसपी ना, त्याचं काय बरं झालं? फाईल झाली म्हणाले ते. म्हणजे तुमचा एक कर्मचारी त्यांच्या विरुद्ध एक कंप्लेंट करतो की ही हॅरेसमेंट होते आणि मला खूप प्रेशराईज केलं जातं, मला काम करणं अशक्य होतं, मी आत्महत्या करीन, मला स्ट्रेस्ड वाटतं, हे परत परत त्या सांगतायत आणि तरी तुम्ही काय करताय? त्यांची चौकशी लावताय. बरोबर. आणि म्हणजे त्याच वेळेला तपासानंतर हे तुमच्या दिसतंय समोर ज्या पोलीस की यंत्रणेविरुद्ध त्यांनी कंप्लेंट केली आहे, बरोबर. त्यांच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी काय केलं? आमच्या कंप्लेंटचं बरोबर. नाही आणि ताई फाईल केली. तपासानंतर सुद्धा आपण बघतोय की तपासानंतर जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित ठेवल्या जात आहेत आणि तपासाचा अँगल जो आहे तो केवळ वैयक्तिक संबंधांच्या पुरता दाखवला जातोय. म्हणजे अगदी म्हणून पहिल्याच म्हणून म्हणून तुम्हालाही मला विचारायचंय, इथे समजा संपदा नसताना कोणीतरी संपत असता, तर हे खरंय. झालं असतं. बरोबर. म्हणजे तुम्ही जन्माच्या आधीपासून आम्हाला डिस्क्रिमिनेट करणार, मुलगी म्हणून गर्भात काढून फेकून देणार कचऱ्यात. हम्म. तिथेपासून आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून प्रामाणिकपणे तुमच्या राज्यात काम करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही मृत्यू पश्चात तुम्ही आमचं कॅरेक्टरच बघणार. हम्म. काय हम्म. अधिकार आहे तुम्हाला? आम्ही रोज स्वतंत्र माणसाबरोबर आमची पोरगी डेटिंग करेल, तिचे आई बाप बघून घेतील, तिची फॅमिली बघून घेतील. हु आर यू टू आस्क दिस क्वेश्चन? हा बरोबर. अधिकार तुम्हाला कोणी दिला? तो आणि तुमच्या तिचं चारित्र्य उद्ध्वस्त तपासामध्ये, करणारे तुमच्या आपण तपासातला एक प्रायव्हसीचा भाग, तो तपासातला तुम्हाला ऍक्सेस मिळाला म्हणून तो एक भाग असू शकतो, तो मी नाकारत नाहीये, आणि तो त्याचं पण महत्व मी अजिबात नाकारत नाही. हे केला जातोय, रिलीज केला जातो. पब्लिक डोमेन मध्ये येऊन तुम्ही सरळ सरळ एखाद्या व्यक्तीला मृत्यू पश्चात जे सरळ सरळ तुमच्या व्यवस्थेला जा विचारते, त्याच्यावरती अहवाल सादर करते, प्रश्न उपस्थित करते, तिला माहिती आहे की कागद ठेवली तर कागदाची माती कशी खातील म्हणून स्वतःच्या हातावर लिहून मरते, त्याच्यानंतरही तुम्ही तिला बदफैली ठरवून तुम्ही डायव्हर्जन करता. काय लपवताय? का तुमचा अधिकारी 3-3 दिवस गायब असतो? एपीआय लेवलचा अधिकारी तुम्हाला मिळत नाही? हा प्रकार काय आहे? मला वाटतं की हे 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 कम्प्लीट प्लॅन्ड आहे आणि हे सहज आम्ही पचवू. हा जो कॉन्फिडन्स आहे ना, तो महाराष्ट्रात अजिबात चालू द्यायचा नाही. बरोबर. दूध का दूध, पाणी का पाणी झालं पाहिजे. बियॉन्ड पॉलिटिक्स झालं पाहिजे. खरंय. बियॉन्ड पार्टी पॉलिटिक्स, दूध का दूध, पाणी का पाणी. जो कोणी प्रशासकीय अधिकारी असेल, पॉलिटिशियन असेल, त्याच्या संदर्भाने हे झालं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की ही सगळी प्रक्रिया, जसं मी म्हणाले की ऊसतोड कामगारांच्या संदर्भाने उपस्थित झालेले मुद्दे, विशाखा समितीच्या निमित्ताने उपस्थित झालेले मुद्दे, पोलीस विभाग आणि आरोग्य विभाग यांच्यामध्ये असणारा तो ब्रिज जो आम्हाला न्यायापर्यंत नेहमी नेत असतो, त्याच्या संदर्भात ऍक्विटल, कन्व्हिक्शन जे काय घडतं आहे, तिथे कशा पद्धतीचे पीएम रिपोर्ट त्या सगळ्याची विश्लेषित करून अख्खं चार्जशीट असं वाट लावलेलं आणून ठेवतात. आणि प्रॉसिक्युशन मेरिट बेस्ड असलं पाहिजे. हे जे 3-4 पॉलिसी डिसिजन म्हणून आपल्याकडे बदलायला हवेत, हे अनेक वर्ष आपण सांगतोय पण ते होताना दिसत नाही. पण त्याच वेळेला मला असं वाटतं की संपदा मुंडे यांच्या या प्रकरणाची संपूर्ण न्यायिक चौकशी झाली पाहिजे. त्याच्यामध्ये जे प्रत्यक्षदर्शी काही जे बोलत होते काल,
फलटणला जेव्हा आम्ही व्हिजिट केले त्यावेळेला लोकांचं म्हणणं आहे की जेव्हा प्रत्यक्ष लोक तिथे इमिजिएटली झाल्यानंतर जे पोचले त्यांनी जे काही पाहिलं त्यावेळेला जे सीसीटीव्ही फुटेज मध्ये व्हाईट ड्रेस दिसतो आणि नंतर तो निळा झालेला आहे. हे कसं झालं, हे का झालं, हे कोणी केलं? तर म्हणजे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा इतक्या तातडीने रेकॉर्ड पब्लिक मध्ये आणण्याचं कारण काय? म्हणजे अदरवाईज सीसीटीव्ही फुटेज जे तहकीकाचा भाग आहे जो त्या पुराव्याचा भाग असणार आहे तिथे कोर्टासमोर ते सगळं जाणार आहे. अजून चार्जशीट नाहीये, अजून ते त्यांच्याकडून सगळं बरंच त्यांचे सीडीआर वगैरे कलेक्ट व्हायचे, अजून सगळं होत असताना मे बी त्यातल्या त्यांना चौकशीला बोलवायचे. जवळजवळ 10 लोकांची नावं त्याच्यामध्ये आहेत त्या यादीमध्ये, ज्याच्यामध्ये अहवाल त्यांनी सादर केला किंवा जे आपलं म्हणणं डॉक्टर संपदा मुंडे यांनी मांडलेले ज्याच्यामध्ये सगळ्यांचे उल्लेख येतात. त्या सगळ्यांना चौकशीला बोलवणं, ते पण सह आरोपी होणार आहेत का हे सगळं पाहणं, हे सगळं अजून प्रक्रियेत असताना ज्या पद्धतीने महिला आयोगाला बोलवलं जातं, चारित्र्य हनन केलं जातं, लगेच दुसऱ्या मंत्री महोदयांना हे कसं काय मिळालं आम्हाला तेही कळलं नाही. दुसरे आमचे मंत्री महोदय पण काही काय बोलले. मग त्यांना कुठून का दिलं गेलं हे म्हणजे कोणालाही अवेलेबल आहे, कारण प्रत्यक्ष फॅमिलीला काहीच यातलं अवेलेबल नाही. हे फारच गमतीशीर आहे. आणि परत म्हणजे पीएम कॅमेरा डॉक्टर भाऊ आहे तिचा. म्हणजे राज्य महिला आयोगाचं काम आहे की पीडितेला न्याय देणं. त्यांनी खरं आधी बीड मध्ये त्या मुलीच्या घरी जायला पाहिजे होतं, त्या फलटण मध्ये आलेल्या आहेत आणि इथं येऊन जाहीरपणे अशी विधानं करतायत की ज्याच्यामधून तिच्या चारित्र्याबद्दलची गोष्ट करतायत. प्रथम तुम्ही लक्षात घ्या याच्यामध्ये की साधा संकेत पहिली गोष्ट कोपर्डी पासून बदलापूर त्या दरम्यान घडलेल्या घटना म्हणजे नीलमताई आयोगाच्या अध्यक्ष होत्या, शारदा साठे होत्या, म्हणजे अनेक अध्यक्ष तिथे असताना त्यांच्यासोबत आम्ही खैरलांजीचं प्रकरण त्यावेळेला आपण हाताळलं. त्या सगळ्या संदर्भांनी साधा प्रोटोकॉल असतो महिला आयोगाचा. म्हणजे इव्हन रहाटकर मॅडम त्या जेव्हा झाल्या तेव्हा पण मी त्यांच्यासोबत अनेकदा कोपर्डी प्रकरण त्या दरम्यान घडलं होतं. ते या सगळ्या वेळेला हा साधा संकेत आहे. मिनिमम कुठल्याही आयोगाचं पहिलं काम आहे की सहवेदना व्यक्त करायला पीडितेच्या घरी जाणं, सत्य समजून घेणं, संबंधित सर्व विभागांना व्हिजिट करणं, तपास व्यवस्थित चाललाय की नाही हे बघणं आणि ठणकावून सांगून हा ॲश्युरन्स देणं की अन्याय होणार नाही, तपास व्यवस्थित चाललाय. ह्या 2 गोष्टी मी बदलायला सांगितलेत. हे सगळं अपेक्षित असताना इथे ते तपासी अधिकारी स्वतःच्या सोबत घेऊन ज्या थाटामाटात तो पत्रकार परिषद झाली आणि ज्याच्यामध्ये तो महिला आयोग आहे का कसला आयोग आहे असा प्रश्न पडला आम्हाला. म्हणजे हे आता आयोगाला म्हणजे काहीतरी रांकेला नीट लागणार असं आम्हाला आतापर्यंत वाटत आलेलं आहे. 30-35 वर्ष सार्वजनिक जीवनात महिलांच्या क्षेत्रामध्ये मी काम करतेय. ही दुसरी वेळ आहे. हगवण्याच्या प्रकरणांच्या वेळेलाही असंच झालं होतं, बदलापूरच्या बाबतीतही असंच झालं होतं. म्हणजे महिला आयोग हा तिकडे तो रुदाली नावाचा सिनेमा मला आठवतो अशा वेळेला, की काही ना ते असं बोलवतात ना केवळ रडायला यायचं, म्हणजे नकरा येऊन त्यांनी अश्रू ढाळायचं आणि जायचे. इथे ते अश्रू पण नाही ढाळले. काही वेळेला फारच वाईट झालं हो असं म्हणून अश्रू ढाळतात आणि जातात. आणि अश्रू ढाळण्यासाठी पॉलिटिशियन्सनी आणि प्रशासनाने आणि आरोपींनी सुपारी देऊन बोलवलेले लोक आहेत असं वाटावं, इतकं ते वाईट होतं. मला वाईट वाटतं. महिला आयोग निर्मिती करणाऱ्या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला समाज माध्यमं नव्हती त्या काळामध्ये 50,000 सूचना या अतिशय संवेदनशील राज्यांनी दिलेल्या आहेत आणि त्याच्यातून ज्याचा सगळा ढाचा बनवला आपण आणि अतिशय काही अपवाद वगळता अतिशय सन्माननीय पद्धतीने पॉलिटिकलीच असायच्या ह्या नेत्या, या कुठल्या ना कुठल्या पार्टीच्या लोकांच्या कोणाच्या तरी लागेबंदे असलेल्या सत्ताधाऱ्यांच्याच घरातल्याशी संबंधित किंवा सत्ताधाऱ्यांना थोडं सपोर्टिव्ह राहतील अशांनाच बघितलं जायचं. आमच्या सारख्याला कधी साधं सदस्यत्व सुद्धा मिळालं नाही. त्याचं काही दुःख नाहीये, पण सांगण्याचा हेतू काय, हा पॉलिटिकल असणं अपेक्षित नाहीये, पण तरी तो पॉलिटिकलीच राहिला. पण तरी सुद्धा आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात ह्या आयोगाने खूप चांगल्या पद्धतीने काम केलं होतं, पण तसं इथे घडलं नाही. कम्प्लिटली उलट 2 घटना आहेत या अलीकडे. म्हणून या आयोगाला पण आरोपी केलं पाहिजे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. FIR केला पाहिजे. मी आताच जिल्हा सरकारी वकिलांना भेटायला जाणार आहे, त्यांना विचारणार आहे तुम्ही करता का आम्ही प्रायव्हेट क्रिमिनल मध्ये जाऊ. बरोबर, आम्ही सरळ विचारणार आहे. आम्ही आता महिला आयोगाच्या बद्दलचे हे सगळे आक्षेप अगदी बरोबर आहेत आणि त्याच्याबद्दल समाज माध्यमांवरती सुद्धा प्रतिक्रिया येत आहेत. ताई, इथं काय आहे या प्रकरणामध्ये की आरोपी एक पोलीस आहे आणि त्याच पोलीस स्टेशनकडनं हा सगळा तपास जो आहे तो आता होताना दिसतोय.
बरं, एसआयटी मध्ये सुद्धा जे झालंय की तिथे तुम्ही न्यायाधीश पण कुणी आणलेले नाहीये, तिथे पण एक पोलीस अधिकारीच आलेला आहे. तर एक प्रकारे स्वतःची चौकशी करतायत असं चित्र जे जात आहे ते पण किती धोकादायक आहे, त्याच्याबद्दल नेमकं काय आणि पुढचं तुमचं लिगल म्हणूनच ऍक्शन? आम्ही दुसरी आमची मागणी तीच आहे ना, न्यायिक चौकशी पाहिजे. आणि ती न्यायिक म्हणजे कोणीतरी एका न्यायाधीशाची नाही, नॉट सिंगल. निवृत्त न्यायाधीश असतील समजा त्या समितीचे सदस्य, आणि त्यांच्यासाठी जी न्यायिक समिती नेमली जाईल आणि त्याचं कामाची निगराणी ही उच्च न्यायालयाने केली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. बॉम्बे हायकोर्टच्या वेगवेगळ्या जजमेंट्स देशभरामध्ये खूप अप्रिशिएट केलं जातं आतापर्यंत, आणि बॉम्बे हायकोर्टच्या या पद्धतीच्या कामकाजाला देशाने नेहमी सॅल्यूट केलेलं आहे. त्यामुळे बॉम्बे हायकोर्ट ज्या वेळेला या पद्धतीचं काही भूमिका घेते किंवा काही गोष्टी निर्णय, सुमोटो सुद्धा बॉम्बे हायकोर्टने ह्या गोष्टी केलेल्या आहेत. अवतीभोवती मीडियात आलेली हे किंवा आमचं साधं पोस्टकार्ड सुद्धा त्यांनी पिटिशन म्हणून स्वीकारलेलं आहे, असं रेकॉर्ड असलेलं हायकोर्ट आहे आपलं. त्यामुळे हायकोर्टच्या निगराणीखाली मे बी कोल्हापूर बेंच आताचे जे आमचं नव्याने झालेलं आहे, त्या कोल्हापूर बेंचच्या निगराणीखाली न्यायिक समिती स्थापन होऊन या सगळ्या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. याच्या समोर आम्ही जाहीरपणे आमच्या प्रेयर्स काय आहेत तेही आम्ही कालही तिथे सांगितल्या, आताही मी सगळीकडे प्रसिद्धी माध्यमांवरती हे सांगते. आमच्या 3 प्रेयर्स राहतील. पहिली गोष्ट स्वतंत्र चौकशी, न्यायिक समिती स्थापन व्हावी. दुसरी गोष्ट, ऊसतोड कामगारांच्या संदर्भातली एक सुमोटो ऑलरेडी पिटिशन पेंडिंग आहे. ऑलरेडी सुमोटो पिटिशन केलेली आहे, सुमोटो पिटिशन आहे हायकोर्ट समोर पेंडिंग आहे. त्याचे अहवाल सगळ्या जिल्ह्यातून मागवले जात आहेत. आता सुद्धा माझ्याकडे त्याचं प्रोसिडिंग आहेत, आणि आम्ही रिसेंटली कलेक्टर साहेबांच्या त्या मीटिंगमध्ये ते प्रोसिडिंग त्या पद्धतीने आम्हाला उपलब्ध पण केलं गेलं. हे सगळे प्रश्न जे मी मगाशी आपल्या माध्यमातून विचारले, ते सगळे प्रश्न उच्च न्यायालयाने सरकारला विचारलेले. मे बी त्याच पिटिशनमध्ये किंवा त्या पिटिशनच्या व्यतिरिक्त या पिटिशनमध्ये हे सगळ्या पूर्ण विदिन स्टेट मायग्रेशनच्या बाबतीतले लेबर लॉच्या ज्या धज्जिया उडवल्या जातात, ह्युमन राईट व्हायोलेशन आहे, त्या सगळ्याच्या संदर्भाने काही डायरेक्टिव्ह हायकोर्टने द्यावी. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, ज्या पद्धतीने एका बाजूला सुरू आहे चौकशी, अजून चार्जशीट येत आहे, अजून जेएमएफसी करून सेशन कोर्टाकडे मॅटर गेलं पण नाही, अशा वेळेला येऊन ज्या पद्धतीने त्यातले साक्षी पुरावे पब्लिक डोमेन मध्ये आणून मुलीचं चारित्र्य हनन केलं जातं, त्या सगळ्यांच्या संदर्भाने त्यांना पण सह आरोपी केलं जावं आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत. आणि यापुढे असला मस्तवालपणा कुठल्याही पदांवरती जाऊन बसलेल्या लोकांना विदिन द प्रोटोकॉल काम केलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी अशा संवेदनशील मॅटर्स मध्ये कसं बोलायचं, मीडियाला सुद्धा डायरेक्शन्स आहेत, पॉस्को मध्ये आहे, पॉश मध्ये आहे, कसं लिहायचं, किती फोटोग्राफी करायची, व्हिडिओग्राफी कशी करायची, स्पेसिफिक डायरेक्शन्स आहेत. त्यातला एकही प्रोटोकॉल कोणी व्हायलेट करता कामा नये, हा मस्तवालपणा होता कामा नये. याच्यासाठी डायरेक्शन्स द्यायचे सरकारला, असं आमचं म्हणजे ह्या तिसरी जी मागणी आहे ती आमची ही. आणि चौथी जी आहे ती, महाराष्ट्रातल्या सर्व विशाखा समित्यांच्या कामकाजाचा रिव्ह्यू घेतला जावा, सरकारला जाब विचारला जावा, सगळ्यांच्यासाठी त्या पद्धतीचं प्रशिक्षण, त्या पद्धतीने ज्या मजेत जाऊन बसतात म्हणजे आमदार खासदाराच्या चिठ्ठीनी ज्या पदावरती जातात आणि मजेत जातात, कम मीट अँड टी अशी कमिटी असते यांची, असली कमिटी असता कामा नये. दिस इज अ स्टॅट्युटरी बॉडी. एका गंभीर गुन्ह्याच्या संदर्भात तुम्हाला तिथं बसवलेलं आहे, तिथं मस्तवालपणा प्रशासनाला आणि पुढाऱ्यांना क्लीन चिट देण्यासाठी तुम्हाला बसवलेलं नाही. त्यामुळे याचं भान ठेवून त्या स्टॅट्युटरी कमिटीमध्ये जसं आम्ही पीसीबीएनडीटी मध्ये काम करतो त्याच पद्धतीचे काम पॉश मध्ये पॉक्सो मध्ये झालं पाहिजे. ज्या बाल हक्क समिती असतील किंवा कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या संदर्भातल्या समिती असतील, या दोनही कायद्याच्या अंतर्गतच्या समित्या असतील, त्याचा रिव्ह्यू घेतला जावा आणि त्यांच्या कामकाजाचं लिगल रिव्ह्यू व्हावा. आणि मग ऍडिशनल जसं मी मगाशी म्हणाले की प्रॉसिक्युशनच्या संदर्भाने आम्हाला गंभीर प्रश्न निर्माण होतात. ज्या वेळेला सरकार बदलतात त्यावेळेला हे कसे बदलतात आणि यांच्या भूमिका कशा बदलतात आणि मग यांना जामीन कसे मिळतात आणि ते मिळवण्यासाठी मग कशा आरोग्य विभागाला कामाला लावलं जातं, हे खूप विस्विशीत आणि सगळं विस्कटलेलं आहे. ते जागेवर आणणं हे एका दिवसाचं काम नाही किंवा एका पिटिशनचं पण काम नाही, पण ती संवेदनशीलता, त्या पद्धतीची मानसिकता दाखवणाऱ्या लोकांनी पुढे येण्याची गरज आहे. आणि अजून तरी महाराष्ट्रात हे शिल्लक आहे. बदललेल्या सामाजिक, आर्थिक, कॉर्पोरेटच्या जगतामध्ये हे सगळं बदलत आहे. अशा काळामध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय आमचे पुढारी सुद्धा कॉर्पोरेटच्या हातातलं भावलं होत असलेल्या समाजामध्ये सुद्धा अजून तरी ह्या पद्धतीची संवेदनशीलता थोडीफार शिल्लक आहे अशी माझी धारणा आहे. विरोधी पक्षनेते म्हणून अतिशय प्रभावी राहिलेले आमचे नेते जर तिथे गृहमंत्री म्हणून बसले असतील
तर त्यांना पण एक कन्या आहे. त्या पद्धतीने ते संवेदनशीलपणे ह्या सगळ्या विषयाकडे बघतील आणि ज्यांना ज्यांना नव्याने मिळालेली सत्ता ही आपल्या आपल्या दावणीला बांधलेली असं वाटतं आणि त्यांना महिला आयोग पण स्वतःच्या दावणीला बांधून घ्यावा असा वाटतो आणि आमच्या मैत्रिणी ज्यांना ही पदं स्त्रियांच्या हक्कासाठी मिळालेली आहेत त्या ज्या पद्धतीने मला संपदा मुंडेंचा जसा मला संपदा मुंडे ह्या जास्त सरस वाटल्या बरं का आमच्या महिला आयोगापेक्षा. त्यांनी मान नाही तुकवली व्यवस्थेसमोर आणि मरण पत्करलं मुलींनी त्या. शिका तिच्याकडून काहीतरी. महिला आयोगाने तर शिकलंच पाहिजे. पण महिला आयोग मान तुकवतोय. आमच्या चाकणकर ताईंचा दुर्दैवाने वापर नका व्हायला देऊ. कारण त्या व्यक्ती नाहीये, त्या पद आहे. ते पद ऐतिहासिक काम करून देण्यासाठी दिलेलं पद आहे. चांगलं काम करण्याची संधी होती ना ताई. नका ना यांच्या हातचं भावलं होऊ. विनंती आहे माझी. तुमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत आमचा निरोप पोहोचवा की महिला आयोगाच्या निमित्ताने तुमच्या नावाचा चांगला इतिहास या राज्यात लिहिला जावा. महिलांच्या हिताचा इतिहास लिहिला जावा. महिलांना अन्यायग्रस्त व्यवस्थेला मान तुकवायला लावणारे आणि आरोपीच्या बाजूने उभे राहणारं महिला आयोग अशी इतिहासात महाराष्ट्राच्या सावित्रीचा महाराष्ट्र आणि तिथे महिला आयोगाची अशी नोंद कृपा करून होऊ देऊ नका अशी आमची परत त्यांना कळकळीची विनंती आहे. मला खूप वाईट वाटलं. जेवढा राग आला ना तेवढीच कीव करावीशी वाटली. नका एवढ्या पुढाऱ्यांच्या ताब्यात जाऊ. नका अशा पद्धतीने काम करू. जमत नसेल तर पद सोडा पण त्यांच्या हातचं भावलं नका होऊ. अगदी खरंय. कारण तुमच्या पदाचा मूळ हेतू जो आहे तो महिलांसाठी काम करणं हा आहे. खूप खूप धन्यवाद ताई या संपूर्ण चर्चेसाठी तुम्ही वेळ दिलात आणि जे प्रश्न तुम्ही उपस्थित केलेले आहेत ते व्यवस्थेच्या सुधारणेबद्दलचे प्रश्न आहेत. कारण अशी एक केस झाल्यानंतर उद्या अजून कुठल्या संपदाला अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हॅरेसमेंट सहन करावी लागू नये. तिच्या कामामध्ये असा म्हणजे गैर पद्धतीनं हस्तक्षेप होऊ नये या सगळ्यासाठी आपण काळजी घेणं आवश्यक आहे. कारण आपल्या मुलीला इतक्या म्हणजे कठीण परिस्थितीतनं तिच्या आई वडिलांनी MBBS पर्यंत शिक्षण दिलं. ती वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाली आणि त्याच्यानंतर तिच्या नशिबी आलेलं हे सगळं आहे. आणि अशा सगळ्या तपासामध्ये ज्या पद्धतीने एका महिलेचं कॅरेक्टर असॅसिनेशन पोलीस करतायत त्याबद्दल सुद्धा सगळ्यांनी सावध राहणं आवश्यक आहे. आपण आशा करूयात की या सगळ्या अजून दोन मुद्दे याच्यामध्ये रेकॉर्डवर घेऊया आपण. एक म्हणजे डॉक्टर्स कम्युनिटीनी ज्या पद्धतीने तिच्यासोबत उभं राहायला पाहिजे होतं ते उभं राहताना मला दिसत नाहीत. बोला. आणि दुसरा मुद्दा सरकारी कर्मचारी. मला पहिलं उत्तर काय मिळालं माहितीये प्रशांत? पहिलं उत्तर मला मिळालं की कॉन्ट्रॅक्च्युअल आहे तो, त्यांचा आमच्याशी काही संबंध नाही. हे पहिलं उत्तर आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांची सुरक्षा ह्याचा मुद्दा पण गंभीर आहे. कॉन्ट्रॅक्ट डिस्कंटिन्यू होईल ह्या भीतीपोटी तिच्या विरोधात साक्षी पुरावे दिले गेले. माझं कॉन्ट्रॅक्ट जाईल ह्या भीतीने तिचेच कलिग तिच्या विरोधात बोलले. हे फार दुःखद आहे पण तेवढंच त्यांच्या अडचणी आपण समजून घेतल्या पाहिजेत. हे पण महत्वाचं आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी सॉलिडॅरिटी दाखवून संपदाच्या मृत्यूनंतर तिच्यासाठी किमान एक दिवस बंद तरी पाळायचं, एक निषेध पत्र तरी काढायचं. आज ती दर्यात गेली, तुम्ही सुपात आहे ना बाबांनो. स्त्री पुरुष जे कोणी असाल ते का नाही भान सुटतंय तुमचं? या पद्धतीने दमन होत असेल तर त्याच्या विरोधात बोलायला नको का? ते होताना दिसत नाही सरकारी कर्मचाऱ्यांकडून. बरोबर. हे दोन मुद्दे पण आपण लक्षात घेतले पाहिजे. आणि डॉक्टरांचाही मुद्दा आहे की म्हणजे डॉक्टरांचा मुद्दा एरवी कलकत्त्यामध्ये तिकडे झाल्यानंतर इथे मारे मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर आला होता गेटवे वरती. मग आता का नाही बाबा? राज्यातल्या पुढाऱ्यांना घाबरता की का? बरोबर. प्रत्येक पक्षाचा आहे ना डॉक्टर सेल. कुठे गेला ह्यांचा सेल? IMA, फॉक्सी, IRI, आयुर्वेद आणि ह्याच्यासाठी करणारे इंडियन मेडिसिनचे असोसिएशन कुठे गेले हे सगळे? सगळे एका दबावापोटी भीतीपोटी गप्प आहेत. त्यांना कळत नाहीये की उद्या ही वेळ आपल्या कुटुंबातल्या एखाद्या मुलीवरती येऊ शकते आणि त्यामुळं या सगळ्याचा निषेध होणं आवश्यक आहे. अतिशय योग्य मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे. आणि दुसरं मला हे पण दिसतंय की संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये जातीचा अभिमान दाखवणारे काही पुढारी होते, काही गडावरनं त्यांचे बाबा जे आहेत ते विधानं करत होते. आता मात्र या मुलीसाठी कोणी बोलताना दिसत नाहीये. हे खूप खरं तर म्हणजे भयान चित्र आहे. आणि बीड विषयी बोललं असं म्हटलं जातं पण मॅन शोविनिस्ट पुरुष सत्ताक व्यवस्थेत गर्भात मेली काय?
आणि खरंय. आत्महत्या करून गेली काय? आमच्या जीवनाची किंमत नाही हो यांना. एक फार विदारक अशा पद्धतीचं हे चित्र आहे आणि आपण आशा करूयात की जे प्रश्न तुम्ही उपस्थित केलेले आहेत त्याच्याबद्दल आपल्या सगळ्या समाजामध्ये पण जागृती होईल आणि या माध्यमातून आपण जो लढा देतोय त्याच्यातनं व्यवस्थित किमान काही सुधारणा जी आहे ती नक्की होईल. खूप खूप धन्यवाद तुम्ही या चर्चेसाठी वेळ दिल्याबद्दल. प्रेक्षक म्हणून तुम्हाला या सगळ्याबद्दल काय प्रतिक्रिया आहेत, तुमच्या काही मुलाखतीबद्दलच्या सूचना आहेत, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.